नमस्कार मंडळी, आज आहे मोक्षदा एकादशी आणि गीता जयंती. आजच्याच दिवशी भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला गीता सांगितली आणि अतिशय प्रचंड अशा मानसिक गोंधळामध्ये असलेल्या अर्जुनाला मार्गदर्शन केले. आपण आता रोज भगवद्गीतेच्या काही अध्यायांमधल्या काही श्लोकांचं पठण आणि अर्थवाचन करणार आहोत. मंडळी, जरूर ऐका आणि आपल्या प्रतिक्रिया जरूर नोंदवा. श्रीमद भगवद्गीता. ओम नमो भगवते वासुदेवाय. पहिला अध्याय, अर्जुन विषाद योग. अथ प्रथमोऽध्यायः. धृतराष्ट्र उवाच. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुस्वः मामकः पांडवाश्चैव किं कुर्वत संजय. धृतराष्ट्र म्हणाले, हे संजया, धर्मभूमी असलेल्या कुरुक्षेत्रात युद्धाच्या इच्छेने एकत्र जमलेल्या माझ्या आणि पांडूच्या मुलांनीही काय केले. संजय वाच. दृष्ट्वा तु पांडवानिकं व्यूढं दुर्योधनस्तथा आचार्यमुपसंगम्य राजा वचनं ब्रवीत. संजय म्हणाले, त्यावेळी व्यूहरचना केलेले पांडवांचे सैन्य पाहून राजा दुर्योधन द्रोणाचार्यांजवळ जाऊन असे म्हणाला. पश्यैतां पांडुपुत्राणामाचार्य महतीं चमूं व्यूढां द्रुपदपुत्रेण तव शिष्येण धीमता. अहो आचार्य, तुमच्या बुद्धिमान शिष्याने द्रुपदपुत्र धृष्टद्युम्नाने व्यूहरचना करून उभी केलेली ही पांडुपुत्रांची प्रचंड सेना पहा. अत्र शूरा महेश्वासा भीमार्जुन समायुधि युयुधानो विराटश्च द्रुपदश्च महारथः दृष्टकेतुश्चैकितानः काशीराजाश्च वीर्यवान् पुरुजित् कुन्तिभोजश्च शैब्यश्च नरपुङ्गवः युधामन्युश्च विक्रान्त उत्तमौजाश्च वीर्यवान् सौभद्रो द्रौपदेयाश्च सर्व एव महारथाः. या सैन्यात मोठी मोठी धनुष्य घेतलेले भीम, अर्जुन यासारखे शूरवीर, सात्यकी, विराट, महारथी द्रुपद, दृष्टकेतू, चेकितान, बलवान काशीराज, पुरुजित, कुंतीभोज, नरश्रेष्ठ शैब्य, पराक्रमी युधामन्यू, शक्तिमान उत्तमौजा, सुभद्रा पुत्र अभिमन्यू आणि द्रौपदीचे 5 पुत्र हे सर्वच महारथी आहेत. अस्माकं तु विशिष्टाय तन्निबोध द्विजोत्तम नायका मम सैन्यस्य सैन्यार्थं तान् ब्रवीमि ते. हे ब्राह्मण श्रेष्ठ, आपल्यातील जे महत्त्वाचे आहेत ते जाणून घ्या. आपल्या माहितीसाठी आपल्या सैन्याचे जे जे सेनापती आहेत ते मी आपल्याला सांगतो. भवान भीष्मश्च कर्णश्च कृपश्च समितिंजयः अश्वत्थामा विकर्णश्च सौमदित्तत्सथैव च. आपण द्रोणाचार्य, पितामह भीष्म, कर्ण, युद्धात विजयी होणारे कृपाचार्य अश्वत्थामा, विकर्ण तसेच सोमदत्ताचा मुलगा भूरिश्रवा, अन्येच बहवः शूरा मदर्थे त्यक्तजीविताः नानाशस्त्रप्रहरणाः सर्वे युद्धविशारदाः. इतरही माझ्यासाठी जीवावर उदार झालेले पुष्कळ शूरवीर आहेत. ते सर्वजण निरनिराळ्या शस्त्रास्त्राने सुसज्ज असून युद्धात पारंगत आहेत. अपर्याप्तं ततस्माकं बलं भीष्माभिरक्षितं पर्याप्तं त्वित् मे तेषां बलं भीमाभिरक्षितं. भीष्म पितामहांनी रक्षण केलेले आपले ते सैन्य सर्व दृष्टींनी अजिंक्य आहे, तर भीमाने रक्षण केलेले यांचे हे सैन्य जिंकायला सोपे आहे. अयनेषु च सर्वेषु यथा भागमुपस्थिताः भीष्ममेवाभिरक्षन्तु भवन्तः सर्व एव हि. म्हणून सर्व व्यूहांच्या प्रवेशद्वारात आपापल्या जागेवर राहून आपण सर्वांनीच निस्संदेह भीष्म पितामहांचेच सर्व बाजूनी रक्षण करावे. तस्य संजनयनं हर्षं कुरुवृद्धाः पितामहा सिंहनादं विनद्यौषै शंखं दद्मौ प्रतापवान. कौरवातील वृद्ध महापराक्रमी पितामह भीष्मांनी त्या दुर्योधनाच्या अंतःकरणात आनंद निर्माण करत मोठ्याने सिंहासारखी गर्जना करून शंख वाजविला.
ततः शंखाश्च भैर्यश्च पणवानकगोमुखाः सहसैवाभ्यहन्यतं स शब्दः तुमुलोऽभवत्. त्यानंतर शंख, नगारे, ढोल, मृदंग, शिंगे इत्यादी रणवाद्ये एकदम वाजू लागली. त्यांचा तो आवाज प्रचंड झाला. ततः श्वैतैः हरैर्युक्ते महती स्पंदने स्थितौ माधवः पांडवाश्चैव दिव्यौ शंखौ प्रदम्नतुः. यानंतर पांढरे घोडे जोडलेल्या उत्तम रथात बसलेल्या श्रीकृष्णांनी आणि पांडवाने अर्थात पांडुपुत्र अर्जुनाने दिव्य शंख वाजविले. पांचजन्यम ऋषिकेशो देवदत्तं धनंजयः पौंड्रं दद्मौ महाशंखं भीमकर्मा वृकोदरः. श्रीकृष्णांनी पांचजन्य नावाचा, अर्जुनाने देवदत्त नावाचा आणि भयानक कृत्य करणाऱ्या भीमाने पौंड्र नावाचा मोठा शंख फुंकला. पुढील भागात आपण पुढचे श्लोक आणि त्याचे अर्थ घेऊ.